हॅलो, हाय, नमस्ते. रेसिपी आणि गोष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण मस्त ही जी रानभाजी सध्या बाजारामध्ये येते, पण बऱ्याचदा असं होते की आपल्याला कळत नाही की ही नेमकी कशाची भाजी आहे, बनवायची कशी, काय बनवतात. आणि या सीझनमध्ये येणारी भाजी आहे, तर हिला अंबाडी म्हणतात. म्हणजे आमच्या भागात तरी अंबाडी म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात मी तुम्हाला दाखवते जवळून याची पानं कशी असतात. तर सध्या म्हणजे थोडी महागच मिळते, कारण बरेच तुरळक प्रमाणात मिळते. पण ही भाजी वेळेस या सीझनमध्ये खाणं आवश्यक असते. चांगली असते आपल्या पोटासाठी. 2-3 प्रकाराची बनवतात. भाकरी बनवतात, भाजी बनवतात आणि एक त्याला अशी घोटून त्याच्यात चुरी टाकून असं पण बनवतात. तर दाखवेल मी तुम्हाला 2-3 प्रकार. तर आज आपण भाकरी बनवत आहोत. आता ही भाजी इतकी 1.5 पाव मी घेतली, पण अगदीच कमी होते. म्हणजे याच्या इनमीन फक्त 4 भाकरी झालेल्या आहेत. मग त्यासाठी दुसरे पण म्हणजे पोळी पण मी केलेली, साधा स्वयंपाक बाकीचा केलेला आणि ही भाकरी केलेली. तर खूपच चविष्ट अशी ही भाकरी बनते. धुवायची छान स्वच्छ, ते पानं जे आहे तोडून घ्यायचे आणि धुवायचे स्वच्छपैकी आणि कुकरला लावायचे. कुकरमधून काढल्यावर तर फारच कमी प्रमाणात होते. आणि आज भोपळ्याची भाजी बनवणार आहे. आपली साधीच बनवते. फक्त मी भोपळ्याच्या भाजीमध्ये काय असतं ना, ठराविक ठराविक पदार्थ हे ठराविक पद्धतीनेच केले तरच त्याची खरी चव मिळते. आणि आपलं सात्विक जेवणच इतकं छान बनतं हो, कशाला उगीच ते खूप स्पायसी आणि खूप मसालेदार खायचं. म्हणजे कसं आहे शेवटी, म्हणजे मला तरी सात्विकच आवडतं बुवा. आणि मला असं वाटते की ही माझी पद्धती असल्यामुळेच जेवणाची कदाचित मला दवाखान्याची पायरी फारच कमी चढावी लागते. रेग्युलरमध्ये पण मी अगदी सिंपल असं जेवते. आणि मुलांचं माझ्या असं झालं आहे की त्यांना हे साधं जेवण्याची सवय असल्यामुळं हॉटेलमधले खूप जास्त चमचमीत पदार्थ त्यांना तिखट वाटतात किंवा खूप असे उग्र स्वरूपाचे वाटतात. तर एखाद्या वेळेस बाहेर गेल्यावर घेतले ना, तरी पण मुलं आवडीने ते खाणार नाहीत म्हणजे नाहीतच. बघा आता ही भाजी किती कमी झालेली आहे. तर याच्या फक्त 4 भाकरी झालेल्या आहेत. तर ही छान आपलं बारीक करून घ्यायची. म्हणजे एक तर तुमच्याजवळ पावभाजीचं स्मॅशर असेल त्याने केली तरी चालेल, किंवा मग साधं चमच्याने करा. आणि बारीक केल्यानंतर मग त्यामध्ये त्याला घुटून घ्यायचं आणि त्यामध्ये जेवढी कणिक बसेल, तुम्ही भाकरी पण करू शकता. आज पीठ संपलेलं होतं म्हणून मी कणिकच टाकलेली त्यात. तसं नाचणीचं पीठ आहे, पण नाचणीच्या पिठाच्या मी अजूनपर्यंत खाल्लेल्या नाही आंबाडीच्या भाकरी. तर मी म्हटलं पहिल्यांदाच आपण या सीझनमध्ये बनवतो आहे, नाचणीची पीठ टाकून अजून त्याची वेगळी चव घेऊ नये म्हणून मग मी कणिक टाकूनच त्याच्या भाकरी केलेल्या. आणि जितकं त्यात बसेल तेवढीच कणिक टाकायची, जास्त टाकायची नाही, कारण मग तुम्ही जास्त टाकलं तर ते आंबट होणार नाही. आणि ही आंबाडी थोडी आंबट असते, तर ती आंबट लागायला हवी. याचा छान गोळा करून घ्यायचा. आणि भोपळ्याच्या भाजीला फोडणी दिलेली आहे मी. आपल्याला कसं नाही, एका वेळेस 2-3 कामं म्हणजे अर्ध्या तासात स्वयंपाक होऊन जातो. तर याचे गोळे बनवून ठेवले. इकडे भोपळ्याची भाजी पण केली. त्यामध्ये भोपळ्याच्या भाजीमध्ये मी कांदा वापरत नाही. तर का बरं वापरत नाही? आणि सहसा भोपळ्याच्या भाजीत कांदा वापरत नाही. आता वापरतात सगळेच जण, काय करतात की सगळंच टाकायचं असं म्हणून, पण तसं नाही आहे. भोपळासुद्धा त्याच्या प्रकृतीने थंड असतो, म्हणजे थंड असतं. आणि कांदा पण थंड असतो. तर थंड थंड आणि शिवाय भोपळा हा थंड वातावरणामध्येच येतो. तर त्यामुळं कांदा टाकायचा नाही असा प्रघात आहे. तर लसूण टाका किंवा नाही टाकलं तरी फरक पडत नाही, पण मी लसणाच्या 1-2 पाकळ्या टाकते आणि कढीपत्ता आवर्जून टाकते. भोपळ्याच्या भाजीमध्ये कढीपत्ता टाकायलाच पाहिजे. तर अशी ती वाफेवर भाजी शिजवून घेते. त्यानंतर आता भाकरी मस्त लाटलेली आहे, पोळी म्हणू शकतो आपण याला. तर लाटलेली आहे आणि मस्त तेलाने ती छान भाजून घ्यायची दोन्ही साईडला. अगदी पोळीसारखीच लगेच भाजल्या जाते. भाकरी असेल तर थोडा जास्त वेळ लागेल, कारण पीठ टाकलेलं. आता आपण कणिकच टाकलेली आहे, तर पोळीला जेवढा वेळ लागतो तेवढाच, फक्त तेल टाकून. आणि याच्यासोबत मस्तच म्हणजे लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील असा ठेचा बनवायचा. ठेचा नाही, तुम्ही म्हणजे जो ठेचा मी बनवणार आहे त्यात अगदी 4च मिरच्या घातलेल्या आहे. पण बाकीचे जे त्यामध्ये टाकलेलं आहे सामान, ते असं आहे की तुम्ही पोळीला लावून किंवा मग भातात मेथकूटसारखं तसंसुद्धा खाऊ शकतो. इकडे माझं कुकर झालेलं असल्यामुळे वरणाला थोडं मी तडका देत आहे. साधाच आपला मोहरी जिऱ्याचाच तडका देत आहे. जास्त काही देत नाही आहे.
आणि आता माझा स्वयंपाक झालेला आहे आणि ठेच्याचा जो व्हिडिओ आहे तो मी स्पेशल अपलोड करेल. तर तो तुम्ही अवश्य बघा आणि चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर रेसिपी आणि गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा ठेचा इतका अप्रतिम लागतो, भाकरीसोबत खा. म्हणजे माझी मुलं तर अगदी पोळीला लावून तेल घेतात आणि रोल करतात आणि छान लागतो. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत